नमस्कार. स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे चॉकलेट बाउल केक. इथे मी आहे ना चॉकलेट केक घेतलाय, प्रीमिक्स घेतलाय. हा इथे चॉकलेटचा प्रीमिक्स भेटतो, ते घेतले मी रेडीमेड. आपल्याला इथे या मेजरमेंटने 2 कप घ्यायचा आहे. बघा, हा मार्केटमध्ये दुकानामध्ये आपण केकचं शॉप असं केकचं दुकान आहे, त्याच्यामध्ये हा आपल्याला प्रीमिक्स भेटतो, तिथून तुम्ही घेऊ शकता. इथे मी 2 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलाय. आता इथे आपण 2 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलाय. तर इथे आपल्याला आता आपण इथे पाणी टाकून ते मिक्स करून घेऊया. थोडा थोडा करून पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काही नाही, पाणी आणि फक्त तेल वापरायचं, बाकी काही नाही. खूप मस्त केक बनतो, पंच पण एकदम भारी बनतो याचा. बस आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. इथे मी 2 कप घेतले. आज मी इथे तुम्हाला बाउल केक दाखवणार आहे. आपल्याला आपल्या इथे केकचं दुकान असतं, आपण तिथून सगळं साहित्य घेतो, तिथे आपल्याला हा प्रीमिक्स भेटतं. असं थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला असं थोडं थोडं करून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा वापर आपण एकदम करायचा नाही, थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकायचं. हे बघा, आता आपलं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं मिडियम थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये 2 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलंय. तर आपल्याला इथे या पळीने 2 चमचे तेल टाकायचं. एक कपाला 1 चम्मच, आपण 2 घेतलेत, मग इथे 2 चमचे तेल वापरायचं. या चमच्याने 2 चमचे तेल घेतलंय. आता आपल्याला परत हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं, म्हणजे तेलाचा कसा स्मेल राहत नाही आणि बिना स्मेलवालाच ऑइल वापरायचा. शेंगतेल नाही वापरायचं, कारण त्याला कसा स्मेल येतो, तो नाही वापरायचा. चांगला मिक्स करायचा, म्हणजे तेल सगळं मिक्स होतं. इथे आता आपण केकचं सगळं साहित्यात टाकून घेतलं. आता आपण थोडंसं ना टॅप करायचा. त्याच्यात काही बबल्स असतील ते निघून जातात. इथे ना मी टोप गरम करत ठेवलेला, इथे 10 मिनिटं बारीक गॅसवरती टोप गरम करत ठेवलेला. आता आपण हे त्याच्यामध्ये ठेवूया. त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 35 मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आहे. गॅसचं ना फ्लेम आपल्याला मीडियम करायचं आहे, जसं बारीक पण नाही फास्ट पण नाही, मीडियम गॅसवरती आपल्याला हा केक बनवायचा आहे. आता इथे आपला केक तयार होतोय, तोपर्यंत आपण इथे क्रीम बनवून घेऊया. इथे मी विथ क्रीम घेतले, या कंपनीची आहे. ते आपल्याला ना केक बनवायच्या अगोदर काढून घ्यायचे. आपल्याला हे नाही करायचं, असं बघा, अशी पातळ क्रीम घ्यायची आपल्याला. तर मी 1 कप क्रीम घेते. क्रीमचं काम झालं की आपण याला ना असं चांगलं पॅक करून ठेवायचं क्लिपने किंवा ह्याच्याने, म्हणजे कसं ती खराब नाही होत. असे पॅक करून ठेवायचे, फ्रीजरमध्ये ठेवायचे, आणि आपल्याला पाहिजे तेव्हा 1-1.5 घंटा अगोदर काढून ठेवायचे फ्रीजरमधून. आता आपण क्रीम बनवायला घेऊया. आता इथे आपण आहे ना क्रीम बनवायला घेऊ. आधी आपण आहे ना एक वरतीच थोडं थोडं हे फिरून हे करायचं,
स्लो वरतीच फिरवायचं अगोदर आपण. असं बाऊल आहे ना फिरवत राहायचं. आता आपण थोडं 2 वरती घेऊ. आता ना स्पीड वाढवूया आपण, 3 वरती घेऊन आहे ना. इथे आपली क्रीम तयार झाली. आपण 1 कप क्रीम घेतली होती. आपण फेटून बघा एवढी आपली क्रीम बनली. आता ही क्रीम तयार झाली आपली. इथे आता आपण चॉकलेट गनाश बनवूया. इथे मी दूध घेतलंय, त्याच्यामध्ये आहे ना हे चॉकलेट टाकून घेऊया. इथे आपण आता डार्क चॉकलेटचा गनाश बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे पातळ दिसतं, पण आता गरम झालं की आस्ते आस्ते थंड झालं की ते घट्ट होतं. हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तयार झालं की आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपल्याला थंड झालं की हे आपलं घट्ट होणार. नाही, आपल्याला थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता हे पातळ दिसतं, पण थोड्या वेळाने हे एकदम घट्ट होईल. चॉकलेट गनाश आपला तयार झालाय. हे बघा इथे आता आपला केक तयार झालाय. आपला 35 मिनिट बघा काठी टाकून बघायचे, एकदम क्लीन निघते. हे आपला केक तयार झालाय. तर हा आपण थंड करायला ठेवू. आपल्याला इथे 35 मिनिटं लागले केक बनवायला. आता इथे आपण केक बाउल तयार करूया. त्यासाठी मी हा बाउल घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपण डार्क चॉकलेटचा गनाश बनवलेला हे बघा तो पहिला टाकून घेऊ. हे बघा इथे आता आपण केक बनवलेला आपलं किती एकदम पंची झालंय. त्याचे स्लाइस कापून घेतले मी. तर आपण इथे याच्यावरती टाकून घेऊया. इथे मी साखरेचं पाणी घेतलंय, तो आपण ह्याच्यावर टाकूया. म्हणजे कसं आपला केक कसा पंची होतो, स्मूथ होतो. असं केकवरती पाणी टाकून घेऊ आपण साखरेचं. आता इथे आपण फ्रेश क्रीम बनवलेली ती टाकून घेऊ. बघा आता इथे आपण क्रीम टाकून घेतली. ती आता सगळं असं चमच्याने लावून घेऊया आपण. अजून थोडी आपण क्रीम टाकूया इथे साईडने. सगळीकडे आपण ते मिक्स करूया, लावून घेऊया आपण. आता आपण ह्याच्यावरती परत हे चॉकलेट सिरप बनवलंय गनाश ते आपण टाकून घेऊ. आता इथे मी व्हाईट चॉकलेट घेतलाय, तो पण तसाच दूध टाकून हे करून घेतलाय, मिक्स करून घेतलाय. व्हाईट चॉकलेट गनाश बनवले मी. आता आपण हे थोडं थोडं ह्याच्यावर टाकून घेऊ. आता इथे माझ्याकडे चोको चिप्स आहे, ते आपण टाकून घेऊ. इथे माझ्याकडे सिल्वर कलरचे छोटे बाउल्स आहे, बॉल आहे, ते आपण डेकोरेशनला टाकूया याच्यावर. इथे सिल्वर कलरचे बॉल आहेत माझ्याकडे, ते पण आपण ह्याच्यावर टाकूया. तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण डेकोरेशन करू शकतो याच्यावर. हे बघा इथे आपला घरच्या घरी बाउल केक तयार झालाय. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर हा बाउल चॉकलेट केक आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आता आपण याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचा सेट करायला. आता सेट झाल्यावरती मस्तपैकी खायचं. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही व्हिडिओ तुम्ही घरी करून बघा, ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.